नमस्कार. मी डॉक्टर दिलीप कुमार उरणकर, उरण वेलनेस सेंटर इथून बोलत आहे. काल संध्याकाळी म्हणजे 6 डिसेंबर 2025 रोजी उद्यान कार्यालय सदाशिवपेठ पुणे येथे राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञाची परिषद यांचे संस्थापक डॉक्टर विद्याधर चव्हाण सर आणि इतर मान्यवर 21 डिसेंबरला जी होणारी 4थी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञाची परिषद आहे त्या अनुषंगाने आम्ही नियोजनासाठी एकत्र झालो होतो. बऱ्याच गोष्टी तय झाल्या त्या ठिकाणी. तसेच 3री राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञाची परिषदेचे मान्यवर अध्यक्ष डॉक्टर हेमंत खेडेकर सर आणि कार्याध्यक्ष चंद्रशेखर पोकळे सर यांचा मी आभार व्यक्त करतो. या लोकांनी विश्वास ठेवून आमच्यावर 4थी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञाची परिषद याचा कार्यभार दिला आहे. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आणि 4थी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञाची परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर विनिया पुंडे पुणे विभाग, निलिमा सिंग स्वागताध्यक्ष आहेत नागपूर विभाग, मी स्वतः डॉक्टर दिलीप कुमार उरणकर कोकण विभाग. आम्ही सर्व मान्यवरांचे, आमचे वरिष्ठाचे आम्ही आभार व्यक्त करतो. महत्त्वाचं की 4थी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञाची परिषदेमध्ये नवीन निसर्गोपचार तज्ज्ञ, निसर्गोपचार प्रेमी, निसर्गोपचार टेक्निशियन, निसर्गोपचार थेरापिस्ट यांना प्रशिक्षित केलं जाणार आहे. त्यांना हँड टू हँड ट्रेनिंग दिली जाणार आहे. असे अनेक प्रोग्राम, असे अनेक परियोजना 2025-2026 या काळात राबवायचा परिषद विचार करीत आहे. त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या परिषदेसाठी 21 डिसेंबरची जी होणारी 4थी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञाची परिषद याच्यासाठी नावनोंदणी करावी. कारण नावनोंदणीची अंतिम तारीख आहे 8 डिसेंबर. त्या अगोदर करावी. यामध्ये निसर्गोपचार तज्ज्ञाचं मार्गदर्शन भेटणार आहे, जे आपले वरिष्ठ आहेत. त्यानंतर प्रत्येकाचं निसर्गोपचार केंद्र आहे. कुणी फ्रीलान्सिंग करते, त्यांना हँड टू हँड ट्रेनिंग देऊन त्यांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्तराची मजबूती आणि विचार केला जाईल. परत सर्वांचे मी एक वेळेस आभार व्यक्त करतो आणि सगळ्याला विनंती करतो की लवकरात लवकर नावनोंदणी करावी. कारण नावनोंदणीनंतर तुमच्या सर्टिफिकेटवर स्वतःचं नाव प्रिंट होऊन येणार नाही, हातानं लिहिलेलं भेटेल. त्यासाठी विनंती करतो की लवकरात लवकर नावनोंदणी करावी. नमस्कार.